नमस्कार मंडळी, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण तव्यावरती सुकी भेंडीची भाजी बनवणार आहोत. त्यानंतर काय केलेलं आहे, पहिल्यांदा भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि एका कपड्याने त्याला स्वच्छ पुसून घेतलेले आहे. आणि इकडं लगेच तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाल्याच्या नंतर तेल टाकून घेतलं. त्यानंतर आपण जिरे टाकलेलं आहे. तुमच्याकडे लसूण वगैरे असलं तर तुम्ही लसूण वगैरे किंवा काहीतरी तुम्ही टाकू शकता फोडणीला. तर मी जिरा टाकलेला आहे. तर आपण जिरं टाकून झाल्याच्या नंतर लगेच भेंडी टाकून घेतलेली आहे. भेंडी आपण मंद गॅसवरच ठेवलेली आहे आणि त्याला 2-3 मिनटं आपण परतून घेतलेलं. त्यानंतर आपल्या आवडीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून झाल्याच्या नंतर मी लाल तिखट ॲड केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणतं तिखट लागतं, लाल लागतं का हिरवे मिरचीचं लागतं, तर तुम्ही तसं टाकू शकता. पण मला लाल तिखट आवडतं म्हणून मी लाल तिखट ॲड केलेलं आहे. तर असंच मंद गॅसवर 2-3 मिनटं आपण त्याला परतून घेऊया. छानपैकी परतून झाल्याच्या नंतर लगेच आपण आपल्याकडे शेंगदाण्याचं कूट असलं की शेंगदाण्याचं कूट वरती सोडून देऊया. वरती शेंगदाण्याचं कूट सोडून झाल्याच्या नंतर तो कूट एकजीव होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. पूर्ण परतून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपली भेंडीची भाजी पण तयार आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली भेंडी पण इकडे झालेली आहे. किती छानपैकी भाजलेले आहे आणि एकदम सुटसुटीत आणि एकदम मोकळी आहे. तर अशी जर रेसिपी आवडली तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल आणि आपली भाजी पण तयार आहे. तर मित्रांनो, नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय बाय. नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.